गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लक्ष द्या. आता आपण आज दोन कॉन्सेप्ट पाहणार आहोत. व्हॉट इज मीन बाय रियल गॅस अँड व्हॉट इज मीन बाय आयडियल गॅस. तर सर्वप्रथम पहिला पॉइंट आपला नंबर फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय रियल गॅस. आता रियल गॅस म्हणजे काय होते? रियल गॅस बद्दल आपल्याला माहिती पाहायची आहे. कशाबद्दल? रियल गॅस बद्दल आपल्याला माहिती पाहायची आहे. रियल गॅस मध्ये आणि आयडियल गॅस मध्ये काय डिफरंट असते ते बघा. रियल गॅस म्हणजे कोणता गॅस? रियल गॅस म्हणजे जो गॅस एनी टाइम कोणत्याच प्रकारचा लॉ ओबे करत नाही, काहीच दाखवत नाही. आता याच्या प्रकारे आपण पहिला पॉइंट घेता. नंबर फर्स्ट, पहिला रियल पॉइंट, it does not obey the law. The real gas does not obey, obey Boyle's and चार्ल्स लॉ. म्हणजे हा जो रियल गॅस आहे, हा रियल गॅस बॉयल्स लॉ आणि चार्ल्स लॉ ओबे करत नाही. नंबर सेकंड, द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, पार्टिकल in real gas are not elastic in nature. म्हणजे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत या गॅस मधले, ते काय आहेत? ते गॅस मधले पार्टिकल परफेक्टली इलॅस्टिक नाहीत. नंतर आता इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन इज प्रेझेंट and the collision take place with loss of kinetic energy. म्हणजे याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहे. इट कंटेन इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन and collision take place and loss of kinetic energy take place. म्हणजे याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्या कारणानं कोलिजन घडून येते आणि कोलिजन घडलं की त्याच्यापासून कायनेटिक एनर्जी लॉक होते. पहिला पॉइंट पाहिला आपण, रियल गॅस डज नॉट ओबे. रियल गॅस डज नॉट ओबे, काय ओबे करत नाही तो? चार्ल्स लॉ आणि बॉयल्स लॉ. नंबर सेकंड, द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आर नॉट परफेक्टली इलॅस्टिक इन नेचर. ते इलॅस्टिक नसतात. नंतर सेकंड आहे, थर्ड आहे, द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज प्रेझेंट, परंतु त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी काय होते? कमी होते. आता चौथा मुद्दा व्हॉल्यूम बद्दल आहे की ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ अ गॅस मॉलिक्यूल इज सिग्निफिकंट ऍट हाय टेम्परेचर अँड लो टेम्परेचर. म्हणजे हाय प्रेशरला आणि हाय टेम्परेचरला याचा ऍक्च्युअल गॅस जो असते, गॅस मॉलिक्यूल जे असतात ते ऍक्च्युअल गॅस मॉलिक्यूल काय असतात? थोडेफार चेंज असतात. म्हणजे द गॅस मॉलिक्यूल किंवा द व्हॉल्यूम ऑफ गॅस मॉलिक्यूल, द व्हॉल्यूम ऑफ गॅस मॉलिक्यूल इज सिग्निफिकंट due to high pressure and
अँड लो टेम्परेचर. हाय प्रेशरला आणि लो टेम्परेचरला काय असतात ते व्हॉल्यूम जो असतो गॅसचा तो काय असतो सिग्निफिकंट असतो. नंतर 5वा पॉइंट, इट डज नॉट ओबे PV equal to nRT. That is, PV is not equal to nRT. म्हणजे हा लॉ दाखवत नाही. PV इक्वल टू nRT हा लॉ याच्यामध्ये दाखवत नाही. आता बघा अशा पद्धतीनं याचे 4 पॉइंट झाले, आपले 5 पॉइंट झाले. आणि शेवटचा पाहता जे एक्झिस्ट आहेत त्याच्यामध्ये H2O2, CO2, N2, ETC. याचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत पहा. एक्झाम्पल आहेत H2, O2, NO2, ETC. आता बघा अशा प्रकारचे रिअल गॅसचे कन्सेप्ट आहे. आता रिअल गॅसची कन्सेप्ट नंबर फर्स्ट बघा. आता रिअल गॅस मध्ये नंबर फर्स्ट पॉइंट आहे, द रिअल गॅस डज नॉट ओबे बॉइल्स अँड चार्ज लॉ. म्हणजे जो बॉइलचा लॉ आहे, आपला बॉइलचा लॉ काय आहे, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर द pressure of a gas is inversely proportional to the volume of the gas. हा आपला बॉइल्स लॉ आहे. हा लॉ रिअल गॅस ओबे करत नाही. रिअल गॅस म्हणजे आपल्या अभोवती सभोवती असणारे गॅसेस की जे आयडियल नाही आहेत. आता आयडियल पाहिलं तर या युनिव्हर्स मध्ये कोणत्याच प्रकारचा गॅस आयडियल नाही. आयडियल जर आपण हा आयडियलचा विचार केला तर असा कोणत्याच प्रकारचा गॅस आयडियल गॅस या विश्वात तरी प्रेझेंट नाही. आता बघा अशा प्रकारचं रिअल गॅस आहेत. मग रिअल गॅस काय करतात, ओबे करत नाही. काय ओबे करत नाही, बॉइल्स लॉ आणि चार्ज लॉ ओबे करत नाही. म्हणजे रिअल गॅस डज नॉट शो किंवा रिअल गॅस डज नॉट ओबे द बॉइल्स अँड चार्ज लॉ. नंबर सेकंड, द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इन रिअल गॅस. म्हणजे रिअल गॅस मध्ये जे मॉलिक्युल्स असतात, समजा H2 मध्ये हायड्रोजनचे मॉलिक्युल्स असतात, O2 मध्ये ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स असतात आणि नायट्रोजन ऑक्साइड मध्ये नायट्रोजन असते आणि ऑक्सिजन असते. मग अशा प्रकारचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जे आहेत की जे रिअल गॅस मध्ये प्रेझेंट आहे. मी काय म्हणून राहिलो फक्त लक्ष द्या. पहा आता आपण H2O2, NO2, CO2 असे जे एक्झाम्पल घेतले, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, हे एक्झाम्पल झाले रिअल गॅसचे. आता या रिअल गॅस मध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात, आता आपण जर एक्झाम्पल घेतलं NO2 तर NO2 एक्झाम्पल घ्यायच्या वेळेस या नायट्रोजनचे आणि ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. नायट्रोजनचे आणि ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आता हे प्रेझेंट असणारे मॉलिक्युल्स काय असतात, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात. कुणाचे, त्या पूर्ण गॅसचे. त्या पूर्ण गॅसचे काय असतात, हे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. मग द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इन अ रिअल गॅस आर नॉट परफेक्टली इलॅस्टिक इन नेचर. असं फक्त इलॅस्टिक नाही लिहायचं, आर नॉट परफेक्टली इलॅस्टिक इन नेचर. म्हणजे याच्यामध्ये थोडंफारही इलॅस्टिकनेस नसतो. मग जेवढे काही रिअल गॅस आहेत ते रिअल गॅस हे नॉन इलॅस्टिक असतात. म्हणजे एकमेकांसोबत लवकरात लवकर बॉन्ड फॉर्म करत नाही, त्याला नॉन इलॅस्टिक म्हणतात. म्हणजे रिअल गॅसची ही प्रॉपर्टी खूप महत्वाची आहे की जे त्या रिअल गॅस मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात एलिमेंटचे, जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात एलिमेंटचे ते उभे करत नाहीत. लक्ष द्या. द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इन अ रिअल गॅस आर नॉट परफेक्टली इलॅस्टिक इन नेचर. हा पॉइंट झाला क्लिअर आपला. कारण जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात कोणाचे, त्या रिअल गॅस मधले, ते गॅस मधले परफेक्टली इलॅस्टिक नसतात. म्हणजे कोणाही सोबत इलॅस्टिक म्हणजे लांबणारे नसतात ते. आता लांबणारे म्हणजे गॅसेस जे असतात ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात नाही. रिअल गॅसेस, कार्बन डायऑक्साईडच राहते. कधी असं पाहिलं काय की कार्बन डायऑक्साईड इथपर्यंत गेला, इथून तिथपर्यंत गेला आणि कार्बन अलग ना ऑक्सिजन अलग नाही. ते इलॅस्टिक नसल्या कारणानं तसं होते. आता नंबर
तीन नंबरचा पॉइंट कोणता आहे? इट कंटेन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. इट कंटेन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन म्हणजे या गॅसेस मध्ये इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन असते. म्हणजे कसं, समजा आता NO2 जो आहे तर या N मध्ये आणि या O मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट असते. लक्ष द्या, इट कंटेन इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते अँड कोलिजन टेक प्लेस, लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी टेक प्लेस. आणि अशा पद्धतीनं काय होते की त्याच्यामध्ये कोलिजन टेक प्लेस होते. आता इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्या कारणानं हा नायट्रोजन हा ऑक्सिजनला आपल्याकडे ओढणार आणि हा ऑक्सिजन जो आहे हा नायट्रोजनला आपल्याकडे ओढणार. म्हणजे या ओढाताडीत काय होते, त्यांचं घर्षण होते आणि घर्षण झालं की लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी, जी कायनेटिक एनर्जी त्याच्यामध्ये प्रेझेंट असते ते लॉस होऊन जाते. बघा आता, इट कंटेन इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इट कंटेन इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड कोलिजन टेक प्लेस, लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी टेक प्लेस. म्हणजे त्यावेळेस कोलिजन होते म्हणजे घर्षण होते आणि घर्षण मध्ये कायनेटिक एनर्जी लॉस होते. नंतर बघा 4 नंबरचा पॉइंट आहे, द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस मॉलिक्यूल इज सिग्निफिकंट. त्या गॅस मॉलिक्यूलची जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम सिग्निफिकंट आहे. म्हणजे सिग्निफिकंट म्हणजे एकदम तात्पुरतं व्हॉल्यूम असते, कारण तात्पुरत्या व्हॉल्यूमात गॅस एका ठिकाणी राहत नाही. गॅस इथून एका डब्यातून काढला दुसऱ्या ठिकाणी जाणार, तिसऱ्या ठिकाणी जाणार, म्हणजे गॅस कसा एका ठिकाणी बांधून राहत नाही. मग तशा प्रकारचं काय आहे, व्हॉल्यूम ऑफ द गॅस मॉलिक्यूल इज सिग्निफिकंट ड्यू टू हाय प्रेशर अँड लो टेम्परेचर. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द गॅस हा सिग्निफिकंट असतो कधी, ज्या वेळेस त्या गॅसचं प्रेशर हाय असेल आणि त्या गॅसचं टेम्परेचर लो असेल. म्हणजे टेम्परेचर लो असताना आणि प्रेशर हाय असताना आणि टेम्परेचर लो असताना ही प्रोसेस घडते. द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस मॉलिक्यूल इज सिग्निफिकंट ड्यू टू हाय प्रेशर अँड लो टेम्परेचर. The volume of a gas molecule is significant due to high pressure and low temperature. It does not obey PV equal to nRT. आता हा आयडियल गॅसच नाही तर हा ह्या कंडिशन ओबे करणार का? नाही. आता आयडियल गॅसच फक्त ह्या प्रॉपर्टीज दाखवू शकते PV equal to nRT. मग जो हे इक्वेशन सॅटिस्फाय करणार नाही तो आयडियल गॅस नाहीये, तो नॉन आयडियल गॅस आहे. आणि नॉन आयडियल गॅसला आपण रिअल गॅस म्हणतो. काय म्हणतो आपण? रिअल गॅस म्हणतो. लक्ष द्या, आता रिअल गॅस बघत असताना आपला पहिला मुद्दा आहे, द रिअल गॅस डज नॉट ओबे बॉयल्स अँड चार्ज लॉ. डज नॉट ओबे बॉयल्स अँड चार्ज ओबे करत नाही. आता रिअल गॅस डज नॉट ओबे बॉयल्स अँड चार्ज लॉ. नंतर द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इन द रिअल गॅस आर नॉट परफेक्टली इलॅस्टिक. म्हणजे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात ते परफेक्टली इलॅस्टिक नसतात. आता परफेक्टली इलॅस्टिक नसतात म्हणजे ते इलॅस्टिकच्या प्रॉपर्टीज दाखवत नाहीत. इलॅस्टिक म्हणजे वळताना तसं नाही येते, त्या प्रॉपर्टी दाखवत नाही. आता प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत? परफेक्टली इलॅस्टिक म्हणजे एक गॅसचा मॉलिक्यूल मधून एखाद्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल हा दुसऱ्या गॅसमध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही, त्याला म्हणतात डज नॉट इन्व्हॉल्व्ह. डज नॉट इन्व्हॉल्व्ह. आता बघा, इट कंटेन इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इट कंटेन इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते अँड कोलिजन टेक प्लेस अँड लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी टेक प्लेस. म्हणजे पहा, याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन एवढं असते की त्या मॉलिक्यूल मध्ये काय होते, त्या मॉलिक्यूल मध्ये कोलिजन होते. आता कोलिजन झाल्यावर लॉस ऑफ एनर्जी तर होणारच आहे, कारण कसं आहे, ज्यावेळेस घर्षण होणार तर घर्षण झाल्यावर काही ना काही एनर्जी तर त्याला लॉस करायला लागणार. मग ते इन द फॉर्म ऑफ कोणती असते, कायनेटिक एनर्जी टेक प्लेस. आता बघा, द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस मॉलिक्यूल इज सिग्निफिकंट ड्यू टू हाय प्रेशर अँड लो टेम्परेचर. टेम्परेचर लो असल्या कारणानं आणि प्रेशर
हाय असल्या कारणानं त्या रिअल गॅसचा जो व्हॉल्यूम आहे तो काय असते, सिग्निफिकंट असतो. काय असतो, सिग्निफिकंट म्हणजे कॉन्स्टंटच्या टाईपचा असतो तो. कारण ज्यावेळेस आपण प्रेशर हाय करतो, टेम्परेचर लो असते, त्यावेळेस व्हॉल्यूम हा काय असतो, सिग्निफिकंट असतो. नंतर बघा, इट डज नॉट ओबे पीव्ही इक्वल टू आरटी. आता याला चांगल्या भाषेत जर लिहित राहिलं तर आपण असं करू की द रिअल गॅस डज नॉट ओबे द इक्वेशन पीव्ही इक्वल टू nRT. Example H2, O2, CO2 etc. H2, O2, CO2 etc. अशा प्रकारे हे झालं रिअल गॅसचं एक्सप्रेशन. म्हणजे रिअल गॅस आणि आयडियल गॅस मध्ये काय काय फरक आहे तो आपल्याला समजते. एकूण 1, 2, 3, 4, 5 पॉइंट आहेत. तुम्ही यातले कोणतेही 4 पॉइंट घेऊन फरक स्पष्ट करू शकता आयडियल गॅस मध्ये. आता हा झाला रिअल गॅस. आता बघू आपण आयडियल गॅस. काय बघू आपण, आयडियल गॅस. आता आयडियल गॅस मध्ये काय असते बघा रे. आयडियल गॅस 2 नंबरचा कन्सेप्ट आहे आपला आयडियल गॅस. दोन नंबरचा कॉन्सेप्ट कोणता आहे, आयडियल गॅस. आयडियल गॅस. नंबर फर्स्ट, आयडियल गॅस obey all the laws. Ideal gas obey all the laws. That is Boyle's law, Charr law, Gay-Lussac law, Avogadro's law, etc. म्हणजे हा जो आयडियल गॅस आहे ना, हा आयडियल गॅस सर्व जेवढे काही गॅसचे लॉज असतील हे पूर्णच्या पूर्ण लॉ ओबे करते. लक्षात द्या, जो आयडियल गॅस आहे तो आयडियल गॅस सर्व प्रकारचे लॉ ओबे करते. आता ओबे करते म्हणजे तो सॅटिस्फाईड करते. सॅटिस्फाईड करते म्हणजे याच्या व्यतिरिक्त कोणत्याच प्रकारचे लॉ तो दाखवत नाही असं नाही. जेवढे काही गॅसचे लॉ आहेत की ते गॅसनं होल्ड करायलाच पाहिजे ते पूर्णच्या पूर्ण लॉ आयडियल गॅस होल्ड करते, म्हणजे आयडियल गॅस दाखवते. जसे काही बॉयल्स लॉ आपण पाहिला, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर द प्रेशर ऑफ अ गॅस इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द व्हॉल्यूम. नंतर चार्ज लॉ पाहिला व्हॉल्यूम टेम्परेचरचा. नंतर गे-लुसॅक पाहिला आपण प्रेशर टेम्परेचरचा. आणि नंतर पाहिला आपण नंबर ऑफ मोल्सचा. म्हणजे आयडियल गॅस सर्वच प्रकारचे लॉ ओबे करते. सेकंड नंबरचा पॉइंट पहा कोणता आहे तर सेकंड नंबरचा पॉइंट आहे की जो आयडियल गॅस आहे, कोणता, जो आयडियल गॅस आहे त्याचे मॉलिक्युल्स जे असतात ते परफेक्टली इलास्टिक असतात. द कॉन्स्टिट्यूएंट particle in ideal gas are perfectly elastic in nature. म्हणजे जेवढे काही आयडियल गॅसेस आहेत त्या आयडियल गॅसेसचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल जे असतात हे परफेक्टली इलास्टिक असतात. काय असतात, परफेक्टली इलास्टिक.
पहा आता, द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इन अ आयडियल गॅस आर परफेक्टली इलास्टिक इन नेचर. आपल्या नेचरमध्ये जेवढे काही आयडियल गॅस आहेत त्या आयडियल गॅसचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल हे पूर्णच्या पूर्ण काय असतात, परफेक्टली इलास्टिक असतात. आता जो आपण रिअल गॅस पाहिला होता त्या रिअल गॅस मध्ये अशा प्रकारचे पार्टिकल नव्हते. का बरं? कारण तो जो गॅस होता तो कोणत्याच प्रकारचा लॉ ओबे करत नव्हता. जसे की आपल्या या युनिव्हर्स मध्ये जेवढे काही कॉन्सेप्ट आहेत कशाचे, या गॅसेसचे, त्या कोणत्याच प्रकारचा लॉ तो रिअल लॉ ओबे करत नव्हता. परंतु आयडियल गॅस एक आणि सर्वच लॉ ओबे करते. आता बघा, तीन नंबरचा पॉइंट महत्वाचा आहे याचा. 3 नंबरचा पॉइंट कोणता आहे? द इंटरमॉलिक्युलर forces of attraction. The intermolecular forces of attraction are present. त्याच्यामध्ये प्रेझेंट होते, याच्यामध्ये प्रेझेंटच आहे. Hence collision take place without loss of कायनेटिक एनर्जी. म्हणजे पा तिसरा मुद्दा कसा आहे की आयडियल गॅस ओबे ऑल द लॉज. पहिल्यांदा पा आयडियल गॅसचे कसे कन्सेप्ट. आयडियल गॅस ओबे ऑल द लॉज, दॅट इज बॉयल्स लॉ, चार्ज लॉ, गेरुसॅक लॉ आणि अवोगॅड्रो लॉ etc. नंतर पहा, द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इन आयडियल गॅस आर परफेक्टली इलास्टिक इन नेचर. जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत कोणाचे, आयडियल गॅसचे, ते परफेक्टली इलास्टिक असतात इन नेचर मध्ये. नंतर थर्ड नंबरचा मुद्दा आपला असा आहे, द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते म्हणजे मॉलिक्युल मधलं अट्रॅक्शन. इंटरमॉलिक्युल म्हणजे काय होते, मॉलिक्युल मधलं अट्रॅक्शन. आता तुम्ही म्हणता की CO2 आहे, हा CO2 गॅस आहे की नाही. हा CO2 गॅस याच्यामध्ये कॉन्स्टंट पार्टिकल असतात, कार्बन ऑक्सिजन ऑक्सिजन, कार्बन ऑक्सिजन ऑक्सिजन, कार्बन ऑक्सिजन ऑक्सिजन, म्हणजे एक मॉलिक्युल नसते प्रेझेंट. आता याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन म्हणजे या कार्बन मध्ये आणि ऑक्सिजन मध्ये असणारं अट्रॅक्शन, या ऑक्सिजन मध्ये असणारं रिपल्शन, या कार्बन ऑक्सिजन मध्ये असणारं रिपल्शन किंवा अट्रॅक्शन, याला म्हणतात इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. याला काय म्हणतात, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आर प्रेझेंट. हेन्स कोलिजन टेक प्लेस विदाउट लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी. अशा प्रकारे कोलिजन होते म्हणजे घर्षण होते. परंतु आपण जसं रिअल गॅस मध्ये पाहिलं की कायनेटिक एनर्जी लॉस होते, तसं यामध्ये नाही आहे. यामध्ये कायनेटिक एनर्जीचा काहीच परिणाम पडत नाही. म्हणून काय म्हटलं यांनी की द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर प्रेझेंट. हेन्स कोलिजन टेक प्लेस विदाउट लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी. पहा, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन रिअल गॅस मध्ये सुद्धा प्रेझेंट होते. इंटरमॉलिक्युलर गॅस ऑफ अट्रॅक्शन आयडियल गॅस मध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत. तिथंही कोलिजन होत होतं, इथंही कोलिजन होत आहे. फक्त एकच डिफरन्स आहे, ज्या वेळेस कोलिजन होत होतं त्यावेळेस कायनेटिक एनर्जी जी आहे रिअल गॅस मध्ये ते कमी होती, लॉस होत होता. काय होता, लॉस. परंतु आयडियल गॅस मध्ये या कोलिजनचा काहीच इफेक्ट या कायनेटिक एनर्जीवर होत नाही. आता बघा 4 नंबरचा पॉइंट आपला, द व्हॉल्यूम. आपण द व्हॉल्यूम ऑफ सिग्निफिकंट ऍट हाय प्रेशर अँड लो टेम्परेचर हा पॉइंट आपण दिला होता. कशामध्ये, रिअल गॅस मध्ये. द ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ द गॅस मॉलिक्युल आर निग्लिजिबल ऍज कम्पेअर्ड टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ द गॅस. याच्यामध्ये व्हॉल्यूमचा जर आपण
विचार केला तर द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस मॉलिक्यूल, द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस मॉलिक्यूल is negligible as compared to the total volume of gas. म्हणजे बघा की त्याच्यामध्ये व्हॉल्यूम सिग्निफिकंट होता ऍट लो टेम्परेचर अँड हाय प्रेशर. याच्यामध्ये त्या मॉलिक्यूलच्या व्हॉल्यूमला काहीच महत्व नाही. टोटल गॅस टोटल व्हॉल्यूम ज्यावेळेस मोजतो, टोटल व्हॉल्यूम मोजल्यावर त्याचा ऍक्च्युअल व्हॉल्यूम निघतो. ऍक्च्युअल व्हॉल्यूम एका मॉलिक्यूलवर डिपेंड नसते. आयडियल गॅसमध्ये त्याचा एका मॉलिक्यूलवर डिपेंड असते आणि म्हणून ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ द मॉलिक्यूल काय म्हटलं यांनी, सिग्निफिकंट म्हटलेलं होतं त्यांनी. काय म्हटलं, सिग्निफिकंट, कामाचा असतो. सिग्निफिकंट ड्यू टू हाय प्रेशर आणि लो टेम्परेचर. परंतु याच्यामध्ये कसं आहे, द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस मॉलिक्यूल इज निग्लिजिबल ऍज कम्पेअर टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ अ गॅस, ऍज कम्पेअर टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. आणि 5 नंबरचा मुद्दा असा आहे की इट ओबे द एक्सप्रेशन PV इक्वल टू nRT. म्हणजे हा जो आयडियल गॅस आहे, हा आयडियल गॅस हे इक्वेशन ओबे करते. आता बघा एकूण 5 पॉइंट आहेत. एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता की याचं एक्झाम्पल, सच गॅस डज नॉट एक्झिस्ट इन नेचर. अशा प्रकारची कंडिशन दाखवणारा गॅस या पृथ्वीवर प्रेझेंटच नाही. म्हणजे सच गॅस डज नॉट एक्झिस्ट इन नेचर. एवढ्या प्रकारच्या कंडिशन दाखवणारा गॅस या पृथ्वीवर अस्तित्वात नाही. आयडियल गॅस जरी यांनी सायंटिस्ट लोकांनी शोधून काढला, परंतु अशा प्रकारचा गॅस मिळणं शक्य नाही. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला एकदम प्युअर तूप लागत असेल तर प्युअर तूप भेटणं अजिबात शक्य नाही. त्यामध्ये थोडीफार भेसळ असतेच. मग किंवा तुम्ही जे अन्न खाता त्यामध्ये सुद्धा थोडीफार प्रमाणात भेसळ असतेच. तुम्ही दुकानात कोणतं सौदा आणता त्यावर सुद्धा थोडीफार मिसळ असते. रिअल आणि आयडियल मध्ये हाच फरक आहे. रिअल गॅस आणि आयडियल गॅस याच्यामध्ये दोन्ही सेम नाहीत बरं. हे रिअल गॅस म्हणजे जे गॅस अस्तित्वात आहेत आणि ते या कंडिशन ओबे करत नाही, ते झाले रिअल गॅस. जे गॅस हे कंडिशन ओबे करतात ते झाले आयडियल गॅस. पण आयडियल प्रकारचा गॅस अजून तरी या पृथ्वीवर अस्तित्वात नाही. बघा, आयडियल गॅस मध्ये आपण फर्स्ट नंबरचा पॉइंट पाहिला की आयडियल गॅस हा सर्व प्रकारचे जे लॉज आहेत ते लॉज ओबे करते. आयडियल गॅस सर्व प्रकारचे लॉ काय करते, ओबे करते. आता कोणकोणत्या प्रकारचे लॉ ओबे कर देतो. नंबर फर्स्ट, आयडियल गॅस हा लॉ ओबे करते. कोणकोणते लॉ ओबे करते बॉइल्स लॉ ओबे करते, नंतर गे-लुसॅक लॉ ओबे करते, नंतर ॲव्होगॅड्रोज लॉ ओबे करते, नंतर चार्ज लॉ ओबे करते. म्हणजे जेवढे काही गॅसेसचे लॉज आहेत तेवढे पूर्णच्या पूर्ण हा जो आहे आयडियल गॅस हा ओबे करते. नंतर नंबर सेकंड की कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इन आयडियल गॅस, जे आयडियल गॅसचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत ते काय करतात, आर परफेक्टली इलॅस्टिक असतात. तिकडे इलॅस्टिक नसतात, परंतु हे इलॅस्टिक असतात इन नेचर. आता नेचरमध्ये जो गॅसेस प्रेझेंट नाही तर नेचरमध्ये तर काही गरजच नाही. याच्यात ते तुम्ही इन नेचर लिहून तरी चालते, कारण अशा प्रकारचा गॅस पृथ्वीवर नाही. तुम्ही लॅबोरेटरीमध्ये माणसाचे प्रयत्न चालू आहेत तयार करण्याचा आयडियल गॅस की जो हे इक्वेशन सॅटिस्फाय करेन आणि ह्या कंडिशन दाखवणार.
आता बघा, द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इन आयडियल गॅस आर परफेक्टली इलॅस्टिक इन नेचर. नंतर थर्ड नंबरचा पॉइंट मेन डिफरन्स आहे की रिअल गॅसमध्ये आणि आयडियल गॅसमध्ये कशा कशा प्रकारचं तारतम्य असते ते सांगते आपल्याला थर्ड पॉइंट. बघा, द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट. त्यामध्ये ही रिअल गॅसमध्ये प्रेझेंट असते, याच्यामध्ये प्रेझेंट असते. आता प्रेझेंट असल्या कारणाने काय होते, तिकडे ही कोलिजन होते, इकडे ही कोलिजन होते, म्हणजे कोलिजन पर्यंत सेम आहे. फक्त रिअल गॅसमध्ये कायनेटिक एनर्जीचा लॉस घडून येतो आणि आयडियल गॅसमध्ये कायनेटिक एनर्जीवर काहीच फरक पडत नाही. आता तुम्ही म्हणसान सर काय गोट करून राहिले. समजा आता दोन गॅस एकावर एक आदळले तर कायनेटिक गॅस लॉस एनर्जी लॉस होणारच आहे ना, काही ना काही एनर्जी तर बाहेर पडणारच आहे. एवढा मोठा सर पृथ्वी आपला सूर्य आहे, त्या सूर्यावर हेलियमची बंबार्डिंग होते. आता हेलियमची बंबार्डिंग झाल्यावर एवढं मोठं ऊन पडते असं म्हणसान ना तुम्ही. मग आयडियल गॅसचं कसं शक्य आहे, आणि म्हणूनच अशा प्रकारचा गॅस काय आहे नेचरमध्ये मिळत नाही. आणि तो जो गॅस आहे ते जे गॅस मॉलिक्युल्स आहेत ते कोणते गॅस आहेत, मग रिअल गॅस आहे. अशा प्रकारची कधी भेटते काय सर, तुम्ही काही सांगून राहिले कायनेटिक एनर्जी लॉस होतेच, कोणत्यामध्येही कोलिजन झालं की एनर्जी लॉस होतेच, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. कोणत्याही गॅसवर बंबार्डिंग झालं तर एनर्जी लॉस होते, परंतु आयडियल गॅसमध्ये एनर्जी लॉस होत नाही, आणि म्हणून अशा प्रकारचे गॅस हे विश्वामध्ये प्रेझेंट नाही. आता पहा, नंतर पुढे पहा काय आहे, द व्हॉल्यूम ऑफ द गॅस मॉलिक्यूल इज निग्लिजिबल. आता एवढा मोठा गॅस मॉलिक्यूल, त्याचा व्हॉल्यूम ते काही घेणं नाहीये. म्हणजे एका कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलचा आपण व्हॉल्यूम घेतला तो एवढा मोठा व्हॉल्यूमच्या जवळपास राहील का, नाही. मग व्हॉल्यूम ऑफ अ मॉलिक्यूल इज निग्लिजिबल ऍज कम्पेअर टू टोटल व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. टोटल व्हॉल्यूम जेवढा असते त्याच्या कम्पॅरिझन जर केला आपण तर त्या गॅस मॉलिक्यूलचा व्हॉल्यूम खूपच कमी असतो. नंतर पुढे पहा, इट ओबे द एक्सप्रेशन पीव्ही इक्वल टू एनआरटी. आणि आयडियल गॅस लॉ ही इक्वेशन ओबे करते, आणि यालाच काय म्हणतात मग आयडियल गॅस इक्वेशन. याला काय म्हणतात, आयडियल गॅस इक्वेशन. आणि सच गॅस डज नॉट एक्झिस्ट इन नेचर. खूप सारे जण विचार करणार होते की असा गॅस कोणता आहे, असा गॅस कोणता आहे. अशा प्रकारचा गॅस या पृथ्वीवर नाही. आता आपण अशा प्रकारचं पाहिलं. आता तुम्ही एक काम करायचं, तुम्हाला हा व्हिडिओ पाहणं झाल्यावर आयडियल गॅस आणि रिअल गॅस मधला फरक स्पष्ट करायला लिहायचा, आणि मला आयडियल गॅस आणि रिअल गॅस याचे व्हिडिओ पाहायचे. म्हणजे हा व्हिडिओ पाहणं झाल्यावर फरक स्पष्ट करा. होमवर्क आहे तुम्हाला, द डिफरन्स बिटवीन आयडियल गॅस अँड रिअल गॅस. अशा प्रकारे हे झालं. आता उद्या आपण अजून नवीन थोडासा कन्सेप्ट पाहू की जो तुमच्या बुकमध्ये आहे. बुकमध्ये पाहतो काय काय आहे, कसं कसं आहे तर, आणि नंतर तुम्हाला उद्या एक्सप्लेन करून सांगतो. आजचं होमवर्क आहे तुम्हाला डिफरन्स बिटवीन आयडियल गॅस अँड रिअल गॅस.